नजर टाकूया हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. मुंबई महानगरपालिकेत आमचाच महापौर होऊ दे, उद्धव ठाकरेंनी घातलं गाऱ्हाण. विनापरवानगी सत्याचा मोर्चा काढल्याने आयोजकांना भोवलं. मोर्चाच्या आयोजकांवरती मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल. प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका. कालच्या मोर्चानंतर आम्हाला अजितदादा आणि एकनाथ शिंदेच्या पक्षातून फोन. रोहित पवारांचं वक्तव्य. मतदार यादीमध्ये घोळ झाल्यामुळे भाजप आम्हाला अडचणीत आणेल असं नेत्यांनी म्हटल्याचा रोहित पवारांचा दावा. निवडणुकांच्या संभाव्य तारखा वळसे पाटलांनी केल्या जाहीर. नगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारीला होणार. कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या वळसे पाटलांच्या सूचना. शिवसैनिकांना त्रास दिल्यास सहन करणार नाही. शंभूराज देसाईंचा शिवेंद्र राजे भोसलेंना इशारा. कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची ताकद दाखवून देऊ, देसाईंचा सज्जड इशारा. पुण्यातील बंड गार्डन मेट्रो स्थानक जवळ अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. राज्यात अवकाळी पावसानं शेतकरी बेहाल. नुकसानग्रस्त भागात पंचनामे करत मदत देण्याची मागणी. महिला क्रिकेट विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये आज महामुकाबला. दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय. पाहुयात पुढची बातमी. शंभूराज देसाईंनी भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंना इशारा दिलाय. साताऱ्यातील जावळीमध्ये शिवसैनिकांना त्रास दिला तर तो सहन करणार नाही. शिवसेनेचा मान सन्मान राखला गेलाच पाहिजे. जर महायुतीमधूनच आपल्याला कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची आपली ताकद आपण दाखवून देऊ, असा सज्जड इशारा पालकमंत्री शंभूराज देसाईंनी साताऱ्यातील मेढा इथं झालेल्या शिवसेना मेळाव्यात दिलाय. तर महायुतीतलं धनुष्यबाण जर महायुतीतलेच लोक करायला होत असतील, आता ते सहन किती दिवस करायचे? तुम्ही जर शिवसेनेला कमी लेखलं, तुम्ही जर शिवसेनेची अवहेलना केली तर मग शिवसेना स्वबळावर स्वतःची ताकद दाखवेल. पण माझ्या शिवसैनिकाला त्रास झाला तर मग शेवटी पालकमंत्र्याच्या भूमिकेत मला यावं लागेल. दरम्यान मंत्री गुलाबराव पाटलांनी किशोर पाटलांच्या भूमिकेचं समर्थन केलंय. माझ्यावर पण एकदा अन्याय झाला होता. मी तर मोदी साहेबांच्या सभेत गोंधळ घातला होता. 5 वर्ष मी मेहनत करायची आणि ऐन वेळी कोणी गोंधळ घालत असेल तर प्रत्येक माणसाच्या करिअरचा विषय असतो, असं गुलाबराव पाटील म्हणाले. पाचोऱ्यामध्ये झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात गुलाबराव पाटलांची जोरदार टोलेबाजी पाहायला मिळाली. मी म्हातारा झालोय मात्र शेर अभी जिंदा आहे, असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला. तर मुस्लिम मतदारांवरून सुद्धा त्यांनी फटकेबाजी केली. त्यांचा राग बरोबर आहे. माझ्या मतदारसंघामध्ये भाजपने चांगलं काम केलं, यांच्याकडे केलं, पण आप्पाच्या मतदारसंघामध्ये केलं नाही हे मी पण मान्य करतो. आणि हे करत असताना माझ्यावर एक वेळेस अन्याय झाला. मी तर मोदी साहेबांच्या सभेत गोंधळ झाला होता. 5 वर्ष मी मेहनत करायची नाही. वेळ जर कोणी प्रॉब्लेम करेल तर प्रत्येक माणसाचा करिअरचा विषय असतो. मला यावेळेस मुस्लिम समाजाने मत दिले नाही. आप्पा मला नाही दिले, त्यांना भैयांना पण नाही दिले, पण तुम्हाला दिले. मी तर त्यांच्यावर इतकं आय लव्ह यू केलं, पण त्यांनी सेम टू यू नाही म्हणलं. त्यांनी मला नो वेअर केलं यावेळेस. ठीक आहे, त्यांना वरतून फतवा आला की भाई देणार नाही गुलाबराव पाटील को. आता मी निवडून आलो, मी मंत्री झालो, ते माझ्याकडे येतात. मग मी त्यांना पुन्हा म्हणतो आय लव्ह यू. त्यांच्या लक्षात आलं आता 1 वर्ष झालं माझ्या मतदारसंघात कोणीच परत नाही. डोक्यावर जे केस गेले म्हणून म्हातारे समजू नका.
अभी भी जान बाकी है, शेर अभी जिंदा है. त्यामुळे मी आपल्याला खात्री देतो, आप्पासाहेबांच्या सगळ्या बाजू सांगण्याचा 100% मुख्य नेत्यांकडे मी प्रयत्न करेल. यानंतर बुलेट घोळ असल्याचं समोर आलंय. माजी नगराध्यक्ष न्यूझुमनिसा मोहम्मद सजाद यांचंच नाव मतदार यादीमध्ये 4 वेळा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रभाग 2 मध्ये 3 वेळा तर प्रभाग 3 मध्ये 1 वेळा त्यांचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. मतदार यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. दुसरीकडे बिहार राज्याच्या निवडणुकीमध्ये 30% मत मिळवून भाजप सत्तेत येईल असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केलाय. मतचोरीच्या विरोधात राज्यामध्ये वातावरण तापलेलं असताना आमदार उत्तम जानकर आणि तेही विरोधी पक्षातले आमदार असलेले उत्तम जानकर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भातील दाव्यांना नव्या चर्चांना तोंड फुटलेलं आहे. तर भाजपचे उमेदवार 10,000च्या फरकानं निवडून येतील. यामध्ये 70% मत विरोधी पक्षांना तर 30% मत भाजपला पडतील. देशापुढे कमी मत मिळवून भाजप सत्तेत आलं असं चित्र उभं केलं जाईल. यामध्ये एक प्रकारे मत चोरीच होईल अशी शंका मांडत बिहार निवडणुकीचं गणित उत्तम जानकर यांनी मांडलेलं आहे. 30% मतामध्ये बीजेपी त्या ठिकाणी सत्तेवरती आलेली असेल आणि 70% मतदान हे विरोधकाला देऊन सुद्धा ते पराभूत झालेले असतील अशा प्रकारचा निकाल त्या ठिकाणी असेल. त्याच्यामध्ये काय केलं जाईल मी सांगतो. प्रशांत किशोरला 4%, 5% मतं आहेत, तर ती आरजेडीची मतं 10% त्या ठिकाणी वर्ग करणार, त्यांना 15% मतं देणार. तेज प्रताप यादव हे वेगळ्या बाजूने लढतायत, त्यांना सुद्धा या काँग्रेसची आणि आरजेडीची मतं 5% पडणार असतील तर त्यांना 10% वर्ग करणार. एकूण मतदान 30% झालं, 5% इधर उधर जातील. समजा राहिले किती, 35% मतदान, 65% मतदान राहिलं. 65 मध्ये आरजेडीला 35% मतदान दाखवतील आणि बीजेपीला 30% मतदान दाखवतील. पण आरजेडीचे उमेदवार आहेत ते लाखाच्या फरकाने 50 उमेदवार निवडून आणतील आणि भारतीय जनता पार्टी मात्र आपले उमेदवार आहेत ते 20,000 10,000च्या फरकाने पण सत्तेचं गणित 115चं लॉजिक जुळवणारे त्या ठिकाणी किंवा 110चा आकडा जुळवणारे असतील. अशा पद्धतीचा प्रोग्राम बिहारमध्ये त्यांनी केलेला असणार आणि तुम्हाला हेच चित्र उद्या टीव्ही मीडिया तुम्ही अनालिसिस करताना काय करणार, फक्त 30% मतं घेऊन सुद्धा बीजेपी सत्तेवरती गेली. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय. कालच्या मोर्चानंतर आम्हाला अजितदादा आणि एकनाथ शिंदेच्या पक्षातून फोन आलेत. मोर्चानंतर आम्हाला टेन्शन आलंय असं ते म्हणत असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. आमच्या मतदारसंघातील मतदार यादीमध्ये घोळ झाल्यामुळे भाजप आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अडचणीत आणेल असा दावा राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नेत्यांनी केलाय असं रोहित पवारांनी सांगितलं. तर भाजपची प्रवृत्ती कधीही मित्र पक्षाला मोठं करण्याची नव्हती, मित्र पक्षाला संपवण्याचीच भाजपची प्रवृत्ती आहे अशी टीका रोहित पवारांनी केली. तो मोर्चा इतका मोठा झाला, तो झाल्यानंतर आम्हाला अजितदादांच्या पक्षातले काही लोकांचे फोन यायला सुरुवात झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा 1-2 फोन आमच्या काही पदाधिकाऱ्यांना आले आणि ते काय म्हणतात की आता आम्हालाच टेन्शन आलंय. आमदारकी उचलून सगळं गारगार वाटत होतं, पण आता परिस्थिती अशी आहे की आमच्याच मतदारसंघामध्ये हे मतदारचा घोळ नाही तर मतदार यादीचा घोळ नाही तर मतदार चोरी झाल्यामुळे आम्हाला आता आमच्या लोकल बॉडी इलेक्शनला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला भाजप नक्कीच काही ना काहीतरी अडचणीत आणेल अशी भूमिका आता हे सगळे मित्र पक्ष घ्यायला लागले. त्यामुळे भाजपची प्रवृत्ती कधी पण मित्र पक्षाला मोठं करण्याची नसते, मित्र पक्षाला संपवण्याचीच असते. मुंबईमध्ये काल मवी आणि मनसेकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती आणि त्यामुळे विना परवानगी मोर्चा काढणं आयोजकांना भोवलंय. मोर्चाच्या आयोजकांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. दरम्यान आम्ही आंदोलन केलं, आमच्यावर गुन्हा दाखल केला, पण भाजपनं हे आंदोलन केलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला का असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी उपस्थित केलाय. माझा प्रश्न असा आहे, ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला, काल भाजपने जो काय सोपट 4-5 लोकांना घेऊन जो मुकमोर्चा काढलेला, त्या मुकमोर्चाची परवानगी होती का?
मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही खरं सांगायचं तर. अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत. त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही. आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा नाही.